यानी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट फ्रिज, वो भी सैमसंग का। यानी ठंडी में ठंडी का एहसास कि गर्मी में ठंडी का एहसास। चलिए अगला मुकाबला रूही वेंचर्स अगेंस्ट हर्ष रॉयल्स। अब मेरे साथ होगा आवाज में बदलाव। कुदरत का नियम है, परिवर्तन संभव तो नहीं होता लेकिन परिवर्तन जरूरी है। अगली आवाज होगी मेरे परम मित्र जिन्होंने लगभग 25-30 साल कमेंट्री के क्षेत्र में अपना एक कामयाबी का खंबा गाड़ा है। कोपर खेलने की मखमली आवाज नई मुंबई टेनिस जगत की बहुत ही नामचीन और बहुत ही बहुचर्चित आवाज मिस्टर संतोष माते उर्फ सैंडी सर अगली 5 ओवर के लिए आपके साथ उपलब्ध होंगे। मैं मनोज पाटिल 5 ओवर के विश्राम के बाद आपकी सेवा में फिर से हाजिर हो जाऊंगा। तब तक की इजाजत चाहूंगा। नमस्कार। बहुत बहुत शुक्रिया मनोज जी। बेहतरीन आवाज मध्ये आपण वाशी गावचे एक बेहतर 30-35 वर्ष ज्याने आपला बोलबाला कॉमेंट्री बॉक्स मधून या नात्याने मंत्रमुग्ध केले तमाम प्रेक्षकांना ते मनोज पाटील होते पहिले मॅच साठी। अच्छा 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 इथे पण मिळलेला ते हर्ष रॉयल आणि रूही वेंचर्स आदरणीय अक्षयजी ठाकूर येस करण पाटील यांना विनंती करतोय की अक्षय ठाकूर ज्याने खूप योगदान दिले कोपरी चॅम्पियन्स लीग यशस्वी होण्यासाठी अक्षय ठाकूर यांना जाऊया आणि करूया सन्मानित। कोपरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स लीग 2024 मध्ये पर्व 3रा आहे। थँक्यू सो मच अक्षयजी ठाकूर, खूप योगदान राहिले, खूप मेहनत घेतले कोपरी चॅम्पियन्स लीग ये पर्व 3 यशस्वी होण्यासाठी। बॉलिंग मार्कवर राईट आर्म डाऊन द विकेट, अतिशय चांगला चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप बीट केला। पहिल्यावर प्रगतीपथावर 2 पॉवर प्लेचे ओव्हर टाकले जातील। फक्त लागोपाठचे 4 सन्मानित केले जाते। आपण पाहतोय करण पाटील यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान स्वीकारताना अक्षयजी ठाकूर लाजवाब व्यक्तिमत्व कोपरी चॅम्पियन्स लीग 2024 पर्व 3 मध्ये सन्मानांचा सन्मान देऊन इथे देवाच्या प्रमाणे जसं संपूर्ण महाराष्ट्रावर पूजले जाते पाहुण्यांचं इथे त्याच प्रकारे स्वागत करताना पहिले ओव्हरची झाली फक्त अवघी एक धाव पहिल्या चेंडूवर, त्याच्यानंतर सलग 5 चेंडू डॉट। कमालीची बेदकता बाला या गोलंदाजाने कमाल केली। बालाने अतिशय जबरदस्त व्हेरिएशन मध्ये हे पहिलं ओव्हर त्याने हाताळलं। पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर अवघे फक्त 1 धाव, शेवटच्या बॉल मध्ये विकेट। अशी खराब स्थिती पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतोय रूही वेंचर्स हर्ष रॉयल हर्ष पाटील जे ओनर आहेत रूही वेंचर्सचे रतीश ठाकूर, सुमित ठाकूर आयकॉन प्लेयर, प्रदीप ठाकूर पाहिलं तर हर्ष रॉयल कडून प्रतिनिधित्व करताना कॅप्टन आहे टीमचे। दयनीय अवस्थेने खराब स्थिती। 1 ओव्हरची झाली, पहिल्या ओव्हरची समाप्ती होते। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त एक गडी बाद, एक अशी खराब स्थिती। वर क्रमांक 2 निलेश पाटील याच्यावर दुसरं ओव्हर पॉवर प्लेची जबाबदारी मात्र सोपवण्यात आलेली आहे। कॅप्टनने प्रदीपने त्याला अक्रमावून लावलाय समोर खेळण्यासाठी। सुमित आयकॉन प्लेयर आहे टीमचा। ओ माय गॉड, सोडून देण्याचा प्रयत्न केला होता, सोडून दिल्यानंतर अंगावर आदळला, लाऊडली बिग अपील, परंतु स्पष्ट नकार दिला अंपायरने, खारीज केली। पुन्हा जाती बॉलिंग मार्कवर 1 गडी बाद, एक अशी खराब स्थितीमध्ये रूही वेंचर्स। स्थिती खराब आहे, क्रिकेट आहे,
खराब सूर्यानंतर चांगले दिवस येतात, चांगले इनिंग आपल्याला खेळताना पाहिले, तसं चित्र कदाचित पाहायला मिळेल. कोपरी चॅम्पियन्स लीग दुसरे मॅच आपल्या भेटीला. पहिलं मॅच आपण पाहिलं, त्या मॅच मध्ये निवा श्रेया स्ट्रायकर्सने मात्र मॅच पहिली जिंकली. अक्षय ठाकूरचा हा टीम आणि ते सन्मान्य ओनर आहेत आमच्या मुख्य डायसवरती. पहिला डॉट सिंगल, चांगली गोलंदाजी, जी ओव्हर बालाने पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळलं ओव्हर त्या दिशेनं जाताना. व्हेरी गुड स्टार्ट द बॉलर बाला. देन नाव निलेश. पॉइंट आहे, कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर. ओ अंधाधुंदी कारवन सरळ रेषेमध्ये नाही तर लाईन मिस केली. परफेक्टली मेल जुळला नाही चेंडू सरळ. मात्र विकेट कीपर देते आयकॉन प्रदीप नामदेव ठाकूर, स्कीपर अँड कॅप्टन. व्हेरी वेल कलेक्ट द बॉल. डॉट. खराब स्थिती, खूप दयनीय अवस्थेमध्ये जाताना रुही वेंचर्स. तेच तर हा चेंडू ज्या वेगाने आला त्या वेगाने मात्र प्रयत्न केला होता सुरेख लॉंग ऑन वरून येताना क्षेत्ररक्षणे, परंतु असमर्थ, अयशस्वी राहिल्यापर्यंत लाजबाब बाला, ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये एक झटका देता अवघी एक धाव दिली होती, चित्त्याच्या चपलाने आला होता. झेल सुटलाय. राता राहिली आयकॉनची विकेट खूप क्रुशियल होती. जमला तर जमेल मॅच, एवढी ताकद आहे सुमितकडे. 7-8 वर्षाचा सुमित जर बरसला ना तर दाबा बरसतील. दमाचा पाऊस पडेल, खच पडेल, तेवढी क्षमता आहे सुमित ठाकूरकडे. बोलिंग मार्कर नितीन निलेश. क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. अति त्वेषाने अति रागाने जोरदार हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न केला. लाईन मिस. यू मिस आय डेफिनेटली हिट टू द स्टंप. त्रिफलाचित दांडी गुल. भरत आणि नजीरची विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला. 2 विकेटच्या दरम्यान अवघ्या फक्त 3 धावा. 2 गडी बाद 3. 5 ओव्हरची मॅच. रुही वेंचर शोधामध्ये, धावांच्या शोधामध्ये आहे. आदित्य भोईरला एक षटकारासाठी वंश ठाकूर कडून रोख रुपये. मॉन्टी कडून सुमित साठी षटकारांच्या हॅट्रिक साठी रोख रुपये 2000. चला पांडुरंगजी खिलारे, बेस्ट कमेंटेटर ऑफ मराठी. मराठीची एक बेहतरीन आवाज पांडुरंग खिलारे यांचं आगमन झालेलं आहे. पांडुरंग खिलारे आपलं सहर्ष स्वागत आहे. आदित्य भोईरसाठी सर्वेश ठाकूर कडून रोख रुपये 500 प्रत्येक षटकारासाठी. जेवढे षटकार मारेल तेवढे षटकाराचे रोख रुपये 500 रुपयाचा कॅश प्राईज. थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे. 2 ओव्हरमध्ये अतिशय बिकट परिस्थिती रुही वेंचरशी करून टाकले. 2 बॉलरने पहिल्या बालानं स्पेल हाताळलं. त्या ओव्हरमध्ये अवघी 1 धावा देताना एक करारी झटका नजीरला बाद करताना, त्यानंतर भरतला बाद करण्यामध्ये या ओव्हरमध्ये निलेशला यश आलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2.5 धावांच्या सरासरी अवघ्या 5 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये इन ऍक्शन मध्ये बॉलिंग मार्कवर बाला उर्फ अजय. क्लेवर बॉलिंग, बुद्धिमत्ताची चाललेली गोलंदाजी, सट्टिक लँडन, ब्रेक द अपसाइड ऑप्शन, अनदर विकेट टू द बाला. रुही वेंचरला
नित्य भोईरसाठी ते पारितोषिकांची खूप खैरात स्वतः त्याचे पिताश्री नैरीजी भोईर जे कॅप्टन आहेत 40 प्लस कोपरी गावचे त्यांच्याकडून आपल्या मुलासाठी प्रत्येक रनसाठी ₹200 त्याचबरोबर रमाकांत पाटील त्यांचे परम मित्र आहे त्यांच्याकडून षटकारासाठी आदित्य भोईरला 500 सर्वेश ठाकूर यांच्याकडून ₹500 किती पारितोषिक लावलं गेलं गॅपला काढलं चेंडूला केला फरार लाजबाब स्ट्रोक 6 रन लो फुलटॉस बॅटवर स्टॉक स्लिप केलं स्क्वेअर लेग डीपला प्रयत्न क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन करता येईल फील करेल सिंगल अर्जित केली पहिल्या चेंडूवर षटकाराचा दरार निर्माण केल्यानंतर सिंगल आकार देण्याचा प्रयत्न मैदानात चालू आहे बॅट्समन महेश आणि आदित्यच्या मार्फत पण आदित्य भोईरसाठी खूप पारितोषिक स्वतः वडिलांकडून नरेश भोईर यांच्याकडून प्रत्येक धावेसाठी ₹200 त्याचबरोबर रमाकांतजी पाटील यांच्याकडून षटकाराचे 500 त्याचबरोबर सर्वेजी ठाकूर यांच्याकडून षटकारासाठी 500 फटका चांगला बॅटमधून बरं असता परंतु लॉंग ऑफला चूक होत नाहीये ज्या फलंदाजासाठी खूप पारितोषिक कॅश व्हायचे पारितोषिक लावण्यात आले तो फलंदाज अर्थातच आदित्य नरेश भोईर बॅक इन टू द पेव्हिलियन गडी क्रमांक 4 लागला चौथा हदरा यावल्या रुही बेंचर ते योगेश भोईर अर्थात विराट कोहली नवी मुंबई यांचं आगमन झाले आहे योगेश कोपरी चॅम्पियन लीग 2022 पर्व 3 मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे बेहतरीन ग्रेट क्रिकेटर फिजिकल फिटनेस शारीरिक तंदुरुस्ती कशी होत्या खेळता खेळता मात्र त्याने शारीरिक तंदुरुस्तीला खूप महत्त्व दिले म्हणून तर विराट कोहली ज्याप्रमाणे फिटनेसला महत्त्व देणं त्याप्रमाणे योगेशही नवी मुंबईचा विराट कोहली त्याचप्रमाणे मात्र फिटनेसला प्राधान्य देतो फुल टॉस ऑन द टो चेंडूला मात्र दिशा देताना घोषांक क्षेत्रामध्ये अवघी एक सिंगल अर्जित केली नो बॉल तदनंतर सिंगल चेंडू घेऊन येईल फ्री हिट बॉलिंग मार्क पर बाला पहिल्या ओव्हर मध्ये अवघी एक कंजूशी गोलंदाजी टाकताना फक्त एक धावा बालाने अजयने मात्र खर्च केला तो अजय बॉलिंग मार्क पर 14 धावा एक इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस साठी नेक्स्ट मॅच ना प्रिन्सी क्रिशा ना प्रिन्सी क्रिशा स्टार आणि प्रियांशी टायटन या दोन कॅप्टनला एक इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस का बॉस या मंत्र आमंत्रित करतो आपण यायचं आहे प्रिन्सी क्रिशा स्टार आणि प्रियांशी टायटनचा कॅप्टन आणखीन एक 15 धावा स्कोर आहे 5 चेंडूची झाली समाप्ती आपल्या कोटातील शेवटचा ओव्हर टीम कडून तिसरा पुरेंत चेंडू लाजवाब फटका परफेक्टली मिडल ऑफ द बॅट व्हॉट अ कॅच व्हॉट अ सुपर्ब डुपर कॅच वाईड इश लॉंगॉनच्या ठिकाणी अतिशय दर्जेदार झेल टिपताना क्षेत्ररक्षक राहुल मात्रे नेरुल एलिमन नेरुल राहुल मात्रे आहे कोपरीचा त्याच राहुल मात्रेच्या नावाने आणखीन एक दर्जेदार क्षेत्ररक्षक वेल डन राहुल तिसरी मॅच प्रिन्सी क्रिशा स्टारचा कॅप्टन आणि प्रियांशी टायटनचा कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या ही आमच्या कोर कमिटीकडून आपणास नम्रतेची विनंती आम्ही करतोय का आपण त्वरित यावं 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकदम नाजूक अवस्थेमध्ये जाताना रुई बेंचर्स धावा अवघ्या लागल्यात 15 परंतु अर्धा संघ हा मात्र गारत 5 गडी बाद 15 मी विनंती करेन सर्वोत्तम समालोचक खऱ्या अर्थाने जर व्यवसायाकडे वळला नसा ना तर ही आवाज मात्र खूप दूरवर गेली असती आणि त्याचं संपूर्ण श्रेय सचिन गिरी असो पांडुरंग खिलारे असो तो आपल्या
अर्थातच योगेशला देतो का योगेशने आम्हाला नवी मुंबईच्या प्रत्येक स्पर्धामध्ये नाव सुचवताना माईक शेअर करण्याची संधी दिली, हे महत्वाचं असतं. कृतज्ञता. येस मनोज, ओ टू मनोज. यस मनोज. चलिए सैंडी सर, टॉस के बॉस में इन दोनों खिलाड़ियों की मैं बेसब्री से इंतजार कर रहा हूं, क्योंकि कोपरी गांव का इतिहास गवाह है कि इस खिलाड़ी की अहमियत क्या है. और प्रभाकर निषाद जो हाल ही में आपने देखा था कि एनएमपी हुआ था, बेस्ट बॉलर, बेहतरीन प्लेयर, बेहतरीन प्लेयर, और ये होना जरूरी है. इसका सबसे बड़ा योगदान योगेश भोईर को दिया जाता है. ये ते 4 दर्जेदार तुझा उल्लेख केला होता. केसीएल जो है, केसीएल का अच्छा प्लेटफॉर्म है, क्योंकि 12 दिन बाद इसी मैदान पे दूधिया रोशनी में क्रिकेट का टूर्नामेंट है, रिद्धि सिद्धि चषक. तो वहां पे उन खिलाड़ियों को प्रमोट किया जाएगा जो केसीएल में अपने आप को साबित करेंगे. आज सबसे बड़ी बात है कि पांडुरंग खिलाड़ी काफी अरसे के बाद कमेंट्री मंच पर उपस्थित है. मुझे लग रहा है मैं भी 2.5 साल के बाद माइक्रोफोन पे आया हूँ. होते रहता है, ब्रेकअप तो करने पड़ते, जीवन में उतार चढ़ाव होते रहता है. आपने कहा था कि बिजनेस में अगर वो व्यस्त नहीं होते तो आज भी अच्छी आवाज वो भी रहते थे. नई मुंबई में अपनी आवाज के फनकार बन चुके हैं. मनोज, ये आवाज मात्र आमचे सर्व चाहत्यांची मसल लाजबा फटका, लाजबा याच फटक्यांची आवश्यकता आहे. देखिए सैंडी सर, आपको मालूम होगा कि करावा में अगले महीने में समालोचक चषक है, आपको याद होगा कि नहीं? हाँ, तो नई मुंबई के जितने भी समालोचक है, जितने भी कमेंटेटर हैं, वहाँ पे उनका दहे दिल से सम्मान किया जाएगा. मुझे लगता है पीके को भी वहाँ पे बुलाना पड़ेगा, शायद बुलाया भी होगा, न्योता आएगा. दशरथ पाटिल ने कहा कि जितने भी कमेंटेटर हैं उनको सबको आधिकारिक तौर पे कॉल करके बुला दिया जाएगा. ये सैटरडे संडे के दिन, और संडे के दिन शाम को एक बड़ी पार्टी होगी, उसी दिन संडे के दिन कमेंटेटर की. ये दशरथ पाटिल ने हमें कहा है. वेरी गुड है. और जरूरी है, क्योंकि क्रिकेटर पार्टी करते हैं तो कमेंटेटर भी क्या बैकफुट पर रहे, उनको भी फ्रंट फुट पे आना चाहिए. जरूर. खूप मात्र प्रसिद्ध मिळायला लागलेले आहे. समोर चांगले संकेत आहे. अपसाइड ऑफ स्टंप, लाइन मिस, बॅटची कडा, अनदर विकेट. हर्ष रॉयलने अक्षरशः मात्र इथे बिकट खराब स्थिती रुही वेंचरची करून टाकली. चौथं ओव्हर टाकताना राहुल दर्जेदार क्षेत्ररक्षण करताना ज्या क्षेत्राची कमाल केली, तोच कमाल करणार क्षेत्राच्या बॉलिंग टाकताना मात्र धमाल उडून देतो मैदानावरती. पहिला विकेट षटकार, एक चौथ्या बॉलवर अनदर विकेट टू द राहुल म्हात्रे. चौथ्या प्रगतीपदावर असताना धावसंख्या फक्त आणि फक्त लागले स्कोर बोर्डती रुही वेंचरची अवघ्या 22. येस, अक्षय ठाकूर आणि समोलोच क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव मात्र प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये असतं, त्या पीके पांडुरंगचे खिलाडी यांना विनंती की थोडा वेळसाठी थांबा. त्या दोन या सन्मानित व्यक्ती जुडतील आमचे मनोज पाटील, टॉस का बॉस. नेक्स्ट मॅचच्या 2 कॅप्टन बरोबर मी आवाज देतो. प्रिन्सी क्रिचा स्टार आणि प्रियांशी टायटन्सचे कॅप्टन टॉस साठी आपण उपस्थित आहे. चौथ्यावर प्रगतीपदावर चालू असताना येस, इम्पॅक्ट प्लेयर. व्हेरी गुड. हे संकेत, हे चिन्ह आंतरराष्ट्रीय नेपाळ इम्पॅक्ट प्लेयर आपण पाहू शकता. यशानं इम्पॅक्ट प्लेयर काय करेल. इम्पॅक्ट प्लेयर मिस्टर मिंगस्टो किती संधी आहे. फलंदाज बाद. इम्पॅक्ट प्लेयर प्रभाव सोडू शकला नाही. इम्प्रेसिव्ह कामगिरीची इम्पॅक्ट प्लेयर करून अपेक्षा होती ती साफ मात्र फुल. 7वां विकेट. 7 गडी के बाद 22. ओमकार ठाकूर यांची हे टीम आहे. प्रियांशा क्रिशा, योगेश भोईर तो कॅप्टन आहे. प्रियांशी क्रिशा टीमचा आयकॉन प्लेयर उपस्थित आहे. प्रियांशी टायटन्स केतन पाटील ओनर आणि फहीम खान इज आयकॉन प्लेयर. सोनो प्लीज, कारण प्लेइंग 11 लिस्ट जे खेळणार आहे त्यांची लिस्ट अजून आम्हापर्यंत आले पोहोचली नाही. इम्पॅक्ट प्लेयर यश परतला. यशच्या जागी साहिल क्रमांक 10 वर. खूप खराब स्थिती रुही वेंचरची. रितेश ठाकूर जे संघ मला थोडंसं मात्र या प्रदर्शनामध्ये निश्चित मात्र नाखुश असणार. अनदर विकेट. आणखी एक झटका. गडी क्रमांक बाद होते 9वा. प्रथमेश 0 वर. 9 गडी बाद. केवल आणि केवल 22. दयनीय अवस्था. लो स्कोरिंग मॅच. पहली मैच पाहिले होती सैंडी सर, प्रदीप ठाकुर ने जो गेम प्लान बनवाया है, आते ही मुझे कहा अगर हम टॉस जीतते हैं तो फील्डिंग लेना पसंद करेंगे.
तो उसी निश्चित रूप से उन्होंने बतौर कप्तान टॉस जीतने के बाद उन्होंने फील्डिंग लेने का फैसला किया और कप्तान ने जो रणनीति बनाई उसी रणनीति के आधार पे गेंदबाजों ने गेंदबाजी का नजारा पेश किया है। तो बहुत सटीक कप्तानी ये कप्तान का कैसा होना चाहिए यह प्रदीप ठाकुर दर्शाते हुए योगेश भोर को भी उन्होंने चैलेंज किया कि कप्तान कैसे होना चाहिए वो दर्शाते हुए, और ये जरूरी होता है। मनोज आणि प्रदीप ठाकूरला जडणघडीमध्ये खूप चांगल्या क्रिकेटही दाखवलं योगेश आणि त्याचा श्रेय प्रदीप ठाकूर आवर्जून उल्लेख करतो जेव्हा जेव्हा त्याला विचारलं जातं याचं श्रेय कोण आहे तर आवर्जून त्याच्या नावावर त्याच्या जिभेवर मात्र नाम असतं योगेश। आदर्श ऐसा खिलाड़ू। सैंडी सर AKPL में प्रदीप ठाकुर का खेल मैंने करीब से देखा था, तो एक ऐसे लीडिंग प्लेयर की तरह खेल रहे थे। और योगेश भोईर भी देखिए, हर खिलाड़ी की अपनी अपनी पहचान होती है। गावस्कर कभी सचिन नहीं बना, सचिन कभी गावस्कर नहीं बने, और गावस्कर कभी मुश्ताक अली नहीं बने। तो हर खिलाड़ी की अपनी अपनी पहचान होती है। लेकिन जिस तरह से अब तक कप्तानी का रोल अदा किया प्रदीप ठाकुर ने इस मैच में, बहुत ही सटीक कप्तान का रोल अदा करवाते हुए टॉस जीता, गेंदबाजी लेने का फैसला किया, अब तक सटीक गेंदबाजी भी करवाई अपने गेंदबाजों के दृष्टिकोण से। संतोष। Yes, thank you so much. Akri over so the captain Pradeep Namdev Thakur right up over the wicket. Great bowling and flat delay, flat sakla perfectly into the block. Class. ज्याप्रमाणे डेथ ओव्हरला जी गोलंदाजी आवश्यकता आणि ती आवश्यकता चिंटू मात्र into the perfectly fit of the batter. Completely close to hit to maximum. Fahim Khan Urfa Sonu, the captain of the team. याचं आगमन झालंय। प्रियांशी टायटन्सचा कॅप्टन आहे। स्कोर आहे 23 सिंगल अंदाधुंद अगेन्स्ट टू द विथ द टन मी म्हणेन नामुमकिन हिट करणे आणखीन सफलता। काय गोलंदाजी आहे, आपला हाईटचा पुरेपूर फायदा घेतलाय। फायदा फ्लॅट सापच्या उंच असलेला हा खेळाडू, त्याच्यानंतर चेंडू अजूनही 1.5-2 फीट मारून गोलंदाजी। स्कोर फक्त 23 आहे। ऑल आउट हो पहिला टीम दुसऱ्याच मॅच मध्ये औचित्य आहे कोपरी चॅम्पियन लीग 2024 पर्व 3 मध्ये पहिला टीम मात्र संपूर्ण बाद होताना रुही वेंचर्स खराब प्रदर्शन। सुमित ठाकूरची विकेट, त्याच्यानंतर तू चल मैं आया या गतीप्रमाणे लोटांगण घेतलं। नतीजा संपूर्ण टीम गारद। ऑल आउट 23 धावसंख्येवर ओट टू द मनोज पाटील। नेक्स्ट मॅचचा टॉस घेतील दोन कॅप्टनच्या बरोबर आणि त्यांच्या बरोबर संवाद राखतील हिंदीतली बेहतरीन आवाज टॉक बॉस मनोजी पाटील। धन्यवाद संतोष सर। चलिए अगला मुकाबला क्रिशा स्पेंसी स्टार्स अगेंस्ट द प्रियंसी टाइटंस। चलिए अगला मुकाबला प्रिंसी क्रिशा स्टार्स अगेंस्ट द प्रियांसी टाइटंस। चलिए मिस्टर योगेश भोईर प्रियांसी क्रिशा स्टार्स अगेंस्ट द प्रिंसी टाइटन, मिस्टर फहीम खान उर्फ सोनू। तो दोनों दिग्गजों के बीच अगला मुकाबला खेला जाएगा। इस प्रतियोगिता का तीसरा मुकाबला। टॉस के बॉस में दोनों कप्तान आ चुके हैं। चलिए योगेश भोईर जी। तो चलिए इस मैच के टॉस के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा हमारे परम मित्र और कोपरी गांव की मराठी की मखमली आवाज मिस्टर पांडुरंग खिल्लारे, उनके साथ हो गए मिस्टर आकाश पाटिल। चलो आ जाइए। चलिए अगला मुकाबला प्रिंसी क्रिशा स्टार्स अगेंस्ट द प्रियांसी टाइटंस। तो टॉस के लिए आमंत्रित करना चाहूंगा मिस्टर पांडुरंग खिल्लारे और आकाश पाटिल। Chile Princess Krisha Stars against the Priyansi Titans. Tail is the call. Princess Krisha Stars win the toss. Mr. योगेश भोईर, माहौल जबरदस्त है, आपने टॉस जीता है। एज द कैप्टन आप क्या निर्णय लेना चाहोगे और क्यों? मैं फील्डिंग लेना चाहता हूँ, और जब भी हम लोग फील्डिंग लेते, कोई भी कैप्टन लेते, तो थोड़ा एडवांटेज ज़्यादा रहता है उनके पास कि मतलब गेम कौन से हिसाब से हैंडल हो रहा है, क्या चल रहा है गेम में, या टारगेट एक सेट करने के लिए अपन मतलब जैसे सोनू की टीम में सोनू है और
वनडेकर है, मतलब अच्छे अच्छे बैट्समैन है। अगर उनको जितने कम में रोकने का कोशिश करेंगे तो हम लोग के टीम में अच्छे 2-3 बैट्समैन है। जय है, चेतन मोरे है, सागर है, अनिल है और एक मैं भी हूँ, तो चेस करने के लिए आसान रहेगा, इसलिए मैंने फील्डिंग चूज़ किया है। देखिए योगेश जी, आपने फील्डिंग करने का फैसला किया, कितना टारगेट पर रोकना चाहोगे जो कि एक आसान सा चेसेबल टारगेट होगा? किसी भी टारगेट की गारंटी नहीं है मनोज सर, मतलब अगर 30 भी निकालेंगे तो भी हार सकते जीत सकते हैं, और 80 निकालेंगे तो भी हार सकते जीत सकते हैं। एक कम से कम एक कम टोटल में रोकने की कोशिश करेंगे। धन्यवाद योगेश जी, मेरी तरफ से आपकी टीम को ढेर सारी शुभकामनाएं। मिस्टर सोनू, आपको टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का निमंत्रण मिला है, तो कितना स्कोर बनाने की कोशिश करेगी आपकी टीम जो एक अच्छा स्कोर खड़ा रहेगा जो आप विरोधी टीम को मुश्किल में डाल सकता है? और टॉस पार्ट एंड पार्सल सर है मॅच गेम का, चालू तो, ठेवायचं आहे. ऐसा अंपायर? कुछ नहीं है कि हम लोग ने टॉस हार गया तो हम लोग को डीमोटिवेट होना पड़ेगा। अच्छा खेलना है, मैक्सिमम जितना रन हो सके उतना निकालना है, थोड़ा विकेट बचा के भी खेलना है, अटैकिंग भी खेलना है, तो डिपेंड कैसा होता है, विकेट कैसा रिएक्ट करता है। धन्यवाद सोनू, मेरी तरफ से आपकी टीम को ढेर सारी शुभकामनाएं। चलिए एक बार फिर से नजर डालते हैं। संतोष सर, टॉस जीता प्रिंसी कृष्णा स्टार टीम के कप्तान योगेश भोईर ने और गेंदबाजी करवाने का फैसला का निमंत्रण दिया है प्रियांशी टाइटन की टीम को बल्लेबाजी करने के लिए। ऑन टू कमेंट्री बॉक्स मिस्टर सैंडी सर। थँक्यू मनोज. प्रियांशी येस, ऑप्शन मध्ये एक प्लेयर कमी घेतल्या कारणाने अगोदरच त्यांच्यावर प्रियांशी टायटन्सवर 3 धावांची पेनलाइज. सेमीफायनलला जर हा संघ पोहोचतोय तर सेमीफायनलसाठी ही पेनल्टी मात्र त्यांना लागू होणार नाही, परंतु या मॅच मध्ये मात्र पेनलाइजला समोर जातं. एक खेळाडू ऑप्शन मध्ये कमी घेतल्या कारणाने हे पेनलाइज केलं जातं, याची दक्षता घ्या प्रियांशी टायटन्स. येस, जेवढ्या धावा काढतील प्रियांशी तेवढ्या धावा मधून 3 धावा मात्र मायनस. चला प्रॉब्लेम सांगायचा आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी प्रदीप हा मॅच थांबवला गेला? मॅच थांबू नका. अवघ्या 24 धावांची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतो अतिशय दर्जेदार KCL अर्थातच कोपरी चॅम्पियन्स लीग 2024 पर्व 3 मध्ये मॅच इथे रंगली दुसरी. हर्ष रॉयल आणि रुही बेंचाच्या दरम्यान रुही बेंचने पहिल्या बॅटिंगचं आमंत्रण मिळाल्यानंतर 5 ओव्हरमध्ये संपूर्ण गडी बाद अवघ्या 22-23 धाबा या धावफलकाला लावल्या आणि 24 धाबांचं टार्गेट सेट केलं. हर्ष रॉयल डोंट बी वेस्ट टाइम, जास्त वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती केली जाते आमच्या कोर कमिटीकडून. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत प्रिन्सी क्रिशा स्टार ओमकार ठाकूर जे होणार आहेत. योगेश भोईर द कॅप्टन अँड द आयकॉन प्लेयर. त्याचबरोबर प्रियांशीचा टायटनचा विचार केला केतन पाटील हे संघ मालक अँड आयकॉन कॅप्टन फहीम खान उर्फ सोनू. योगेशला योग्य साथ देणारा 15-20 वर्षाचा तो क्रिकेट, त्यामध्ये फहीम खानचा आवर्जून उल्लेख योगेश. आणि त्या 2 सुवर्ण कालामध्ये 2 साक्षीदार ज्याने घडवलं रिद्धी सिद्धी, ज्याने घडवलं कोपरी गावचं क्रिकेट, ते आमने सामने. नेक्स्ट मॅच वन द टॉस प्रिन्सी क्रिशा स्टार योगेश अँड ही चूज द बॉलिंग फर्स्ट. नेक्स्ट मॅच बॅक टू द क्रिकेट. विद्यमान मॅच 24 धावांचं टार्गेट. पहिलं बॉलिंग वर राईट अ द विकेट. सन्मान दिला, टाप केला. पाहिलं निहाळलं जी खेळपट्टी बनवण्यामध्ये अतिशय योगदान राहिलंय. नरेश भोईर असतील, योगेश भोईर असतील, संपूर्ण टीम 40+ ही त्याने खेळपट्टी बनवताना जिवंतपणा मात्र कायम ठेवलाय दुसऱ्या मॅच पर्यंत. तरी तो कायम राहील अशी अपेक्षा आहे. पुढे सरसावले, स्टेप आउट केलं, डाऊन द ग्राउंड, टन करीत चेंडू मात्र लाजबाब सीमारेषेच्या बाहेर 4 रन. लाजबाब स्ट्रोक. लो फुल टॉस घेतली, त्याला कारण होतं पदल आले त्या फुटवर्क. त्यांचा मी सचे स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम.
फहीम खान सोनू आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. अजून एक दर्जेदार फटका टर्न केले. येस फहीम खान आपली लिस्ट इथे आहे मिळालेली आहे. थँक्यू सो मच. सिंगल अर्जित केली. धावसंख्या स्कोरवर 5. अवघ्या फक्त 24 धावांची आवश्यकता. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय अजय बाला आणि त्याच्या जोडीला प्रफुल्ल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो सोडून दिला. पिचिंग होतो लेग स्टम्पला. सोडून जाणारा चेंडू मात्र केला अंपायरने बाईट. खराब. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल स्कोर मध्ये. पिचा करताना दुसरी मॅच हर्ष रॉयल तगड्या स्थितीमध्ये. हर्ष पाटील जे होणार आहेत चांगल्या स्कोर मात्र उभारता आला नाही आणि त्याचा पिछा करताना एक दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न गोलंदाजांना मात्र निराश करते. पहिले ओव्हर हाताळताना सुमित स्वतः आयकॉन अँड कॅप्टन आहे टीम रोही वेंचर. खराब प्रदर्शन. अवघ्या फक्त 24. याला गर्भाच्या संरक्षण देतात. सट्टिक लाईन लेन अपेक्षित आहे. दिशा दिली कव्हर कॉर्नरच्या ठिकाणी असल्या मिड विकेटच्या ठिकाणी जाईल क्षेत्राचं फील केली. लाजबाब. व्हॉट अ लवली फिल्डिंग. आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं होतं कल्पेश सदा कॅप्टन कल्पेश पटेल श्रेया वाळीचा कॅप्टन जवळजवळ लॉंग ऑफ वरून जो फेक केली होती डायरेक्टली गोलंदाजा हातामध्ये आणि बॅट्समनला केलं होतं रनआउट. लाजबाब कल्पेश पटेल. ग्रॅट शॉट up the right stroke down the ground over the side king. It's the maximum. So beautiful timing. Gloriously hit by Prabhu Charan. मात्र देणारे बॉलर योग्य अंमलबजावणी चांगली केली मी म्हणेन. कॅप्टन इज गुड कॅप्टनशिप. जेव्हा फिल्डिंग होती तेव्हा त्याने हाताळलं बॉलरना व्हेरी वेल. हँडलिंग द बॉलर इज द मेन पॉइंट ऑफ द कॅप्टन. त्यामध्ये सरस त्यामध्ये यशस्वी प्रदीप ठाकूर. ग्रॅट शॉट. बैठक मारताना फक्त आतला पाय बेंड केला वाकवला मग चेंडूला दिशा दिली. सर्व प्रेक्षक जाऊन भिरकावून देताना लाजबाब षटकार. सुमित ठाकूर व्हेरी नर्वस टू द टीम. 24 बनवायच्या त्यापैकी 22 दिल्या. 2 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक फक्त आहेत 24. 24 मध्ये 2. त्यासाठी प्रॉपर 12 मॅन येणं गरजेचं आहे कारण जे षटकार खेचले ना ते बाला होता. बॅक टू बॅक बाला. हिट ग्लोरियसली बॅटिंग. सुपर बॅटिंग यार. जी दमदार सुरुवात द्यायची होती ती दमदार सुरुवात दिली. गुड गेम प्लॅनिंग बाय डगआउट मध्ये कॅप्टन अलॉंग विथ हिज कोच. लाजबाब. तुम्ही फक्त प्रीम प्लॅनिंग करणार नाही तर तुमचं मात्र खरं नाही. क्रिकेट असं खेळलं जातं. मॅच सुरू होण्याचं गेम प्लॅन हे बनवावंच लागतं. कोण जाणार कोण परफेक्ट बसणार हे बॉलिंग लाईनअपवर ती जर दिशा नसेल तर आपण खूप मागे. इथे फ्रंटवर योग्य प्लॅनिंग करताना प्रदीप ठाकूरने मात्र इम्प्रेस केलं कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. लवली अदा. इथे रोलिंग ऑफ द कॅप्टन कीपर बाय आयकॉन प्रदीप नामदेव ठाकूर. 24 मध्ये 2. खराब चेंडू. मॅच समाप्त. फिनिश. 2 धावा. वाईट +1. एक धावांची आवश्यकता. 23 लिहिले होते ना राजा तुम्ही. 22 मी 22 बोलतो तू सांगायला पाहिजे ना 22 बोल तू बोलायला पाहिजे ना. एक धावांची आवश्यकता. आवाज आला पाहिजे ना राजा. तू आवाज. नाव स्कोर इज लेवल. हरकत नाही द्यायला पाहिजे कारण की तू लाईव्ह असता ना. अरे तसं ना मध्ये बोलला तरी सांग ना बाबा. नाव स्कोर इज लेवल. 1 धावांची आवश्यकता. 23 बनल्यात. बॉलिंग मार्कवर गणेश पुढे सरसावून फणफणून ड्राईव्ह करत मिस टायमिंग शूट सरळ कव्हरच्या ठिकाणी इनसाइड सर्कल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धाव मात्र मिळत नाही. पुन्हा जातो बॉलिंग मार्कवर गणेश. आता मात्र 22 चेंडूचा खेळ बाकी. 22 मध्ये अवघी सिंगल. पहिली मॅच गुण ताळेकामध्ये आपल्या गुणांचं खातं खोलण्यासाठी
हर्ष रॉयलला फक्त एक धाव. बॉलर बॅक टू ड्राईव्ह, दणदणीत चेंडू मारला, केला फरार, 4 रन. व्हॉट अ लवली स्ट्रेट ड्राईव्ह बिटवीन लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. करेक्ट स्ट्रोक, 4 रन. मॅच फिनिश. वर्ल्ड कप मध्ये संकल्प मारा सत्यात उतरताना इथे केसीएलचा मी कौतुक करतो. कोचिंग मध्ये फील्डचा कोच होता, त्याने कोचनी अंमलबजावणी केली आणि प्रत्येक वेळेला मात्र विराट कोहली हवे राहिले. 2दा बेस्ट फिल्डर, त्याला मेडल. ज्यापर्यंत संकल्पना राबवत होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआय अर्थात इंडियन क्रिकेटचे कोच, फिल्डर कोच, तीच संकल्पना इथे राबवली जाते केसीएल मध्ये. कोपरी चॅम्पियन्स लीग मध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच, त्याला मेडल